नमस्कार, राम राम मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आपला ब्लॉग आज डायरेक्ट या नर्सरीत सुरू होत आहे. तुम्ही बघू शकता. तर ही आमच्या मालेगावात नवीनच माऊली नावाची नर्सरी सुरू झालेली आहे आणि ती ज्यांची आहे त्या आमच्या जे वृक्षमित्रांचा एक ग्रुप आहे त्याच्याही मेंबर आहेत त्या. आम्ही जेव्हाही निळगव्हाण रस्त्याने जात असू तेव्हा आम्हाला त्यांचे हे फार्म हाऊस दिसत होते आणि छान टुमदार असं त्याची रचना बघून बऱ्याच वेळा त्याला भेट द्यावी असं वाटायचं, पण ओळख नसल्यामुळे डायरेक्ट कसं जायचं असंही वाटायचं. तर असं करत 1.5-2 वर्ष गेले. मग एक दिवस ठरलं साधारण मागच्या ऑगस्टमध्ये की चला जाऊन भेटूच म्हणून. तर तिथे गेल्यावर त्यांनी आमची ओळख नसतानाही खूप छान स्वागत केले. अगदी अपरिचित सारखं त्यांनी आम्हाला अजिबात जाणवू दिलं नाही. आणि कसं असतं मंडळी, जिथे आवडीनिवडी जुळतात तिथे लोक आपोआप ऋणानुबंध जुळायला लागतात आणि एकमेकाकडे आकर्षित होतात. तसंच काहीच आमचं झालेलं होतं. तिथे गप्पांमधून असं कळलं की त्यांचा प्लांट नर्सरी बनवायचा पण प्लॅन आहे. त्यानंतर वर्षभरात काही मग आम्हाला त्यांना भेट देणं जमलं नाही वेळेच्या अभावी. पण मग जेव्हा आता पुन्हा या ऑगस्टमध्ये आम्ही वेळ काढून त्यांच्याकडे गेलो तेव्हा पाहिलं तर नर्सरी अगदी सेट झालेली होती. आम्ही तेव्हाच ठरवलं की या नर्सरीचाही एक छान ब्लॉग बनवायचा आणि तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करायचा. आणि त्यांनाही ही कल्पना खूप आवडली. पेशाने ते तसे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत, पण त्यांचा हा सुप्त छंद जो होता वृक्षारोपण, झाडे जोपासणे, निसर्ग संवर्धन, तो आता त्यांनी जेव्हा त्यांच्या सांसारिक जबाबदाऱ्या बऱ्यापैकी आता कमी झाल्यानंतर हा छंद त्यांनी जोपासायला सुरुवात केली माऊली नर्सरीच्या रूपाने. या नर्सरीत माणसांसोबत ते हे कपल दोघं स्वतःही काम करत असतात. नर्सरीत तशी बरीच कामे असतात. असंख्य रोपे तयार करावी लागतात. त्यासाठी ग्रो बॅग्स, पॉटिंग मिक्स बनवणे, ग्रो बॅग्स भरणे आणि त्यात छोटी छोटी रोपे लावणे वगैरे अशी बरीच कामं असतात. नंतर या रोपांची ते नीट लागले की नाही, त्यांना फुटवे येत आहेत की नाही, काही आजार तर नाही होत आहे किंवा पुरेसं त्यांचं जलव्यवस्थापन, या बऱ्याच गोष्टींचं नियोजन असतं. हा त्यांच्या घरासमोरचा परिसर आहे. त्यात पण छान ऑर्नामेंटल प्लांट्स त्यांनी व्यवस्थित नीटनेटके रचून अगदी छान त्यांची रचना केल्यामुळे आणि सगळे साफसफाई ठेवलेली होती, त्याच्यामुळे परिसर खूप सुंदर दिसत होता. त्यांच्याकडे गुलाबांचंही विशेष कलेक्शन दिसलं. म्हणजे थोडक्यात ते गुलाबाचे जास्त शौकीन वाटले. दिसतात. आणि सगळ्या रंगाचे गुलाब होते तिथे. टवटवीत होते. बाकी मग अनेक फुलझाडं, चांदणी, इगजोरा, रानजाई, मोगरा, असे बरेच फुलझाडं मला दिसले तिथे. झेंडूचेही रोपं त्यांनी तयार केलेले होते. हे वडाचे मोठमोठे झाडं दिसले मला तिथे. तर हे ज्यांना बोन्साय बनवायची आवड आहे त्यांच्यासाठी हे अगदी आयडियल बोन्साय मटेरियल वाटलं मला. तर कोणाला बोन्सायसाठी घ्यायचे असतील तर तुम्ही हे वड नक्की घेऊ शकता. बरोबर हे अजून बाकी क्रोटन्स वगैरे, काहींचे नाव मला माहीत होते, काहींचे माहीत नव्हते. काही माहिती त्यांच्याकडून आम्हाला मिळत होती, काही आम्ही त्यांना देत होतो. असं आमचं
शेअरिंग सुरू होतं नर्सरीत फिरता फिरता. ते दोघं ही सगळी माहिती देताना खूप एक्सायटेड झालेले होते. त्यांना असं झालं होतं की काय सांगू काय नाही, किती दाखवू आणि किती नाही. असं हे जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काही एखादी गोष्ट निर्माण करतो बनवतो तेव्हा ती कौतुकाने दाखवण्यात पण एक वेगळाच आनंद असतो. त्यांच्या छंदपूर्तीचा तो आनंद होता. तर हा असा निसर्ग असतो. हा कधी आपल्याला म्हणजे आपण जर त्याची जेवढी काळजी घेतली तो त्याच्या कितीक पट आपल्याला आनंद देऊन जातो. हा आनंद दुसरीकडे कुठूनच मिळत नाही. झाडाझुडपांमधूनच मिळतो. हो. हा इथे त्यांनी केशर आंब्याचे 2 रोपं लावलेले होते. याचं लोकेशन असं निवडलं होतं की ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांची सावली त्यांच्या बॅकयार्डमध्ये पडेल आणि छान आंबे मिळतील. इथे त्या ताई लगेच पपया काढून घेऊन आल्या. इथे मागच्या बाजूला त्यांची थोडी शेती पण होती. मका लावलाय वाटतं. सध्या मका होता. इथे ते दादा काही त्यांच्याकडे एक जापानचा आंब्याचं त्यांनी रोप आणलेलं होतं. थोडं कॉस्टली रोप आहे असं सांगत होते ते. तसंच हे एक गुलाबाचं झाड दाखवलं जिथे एकाच झाडावर 2 रंगाचे फुलं होते, पिवळा आणि पांढरा. इकडे सर्पगंधाचे बरेच रोप होते. स्नेक प्लांट हे आपण घरात पण लावू शकतो, इनडोअर आणि आउटडोअर. आणि हे एअर प्युरिफाईंग प्लांट असतं, म्हणजे हवा शुद्ध ठेवतं ते. म्हणून हे आपल्या परिसरात बागेत लावले पाहिजेत. असं आमची हार्डी असतात अशी आमची राऊंड द नर्सरी ज्याला म्हणतात सगळ्यांची मस्त छान चर्चा सुरू होती. निव्वळ अर्थार्जन हा काही त्यांचा उद्देश नव्हता. केवळ निसर्गाच्या जवळ जाणे आणि आपला छंद जोपासणे त्याच्यात त्यांना आनंद मिळत होता. त्यामुळे त्यांनी तो हा प्रकल्प त्या अनुषंगाने आणला. या प्रकल्पाकडे वळले. फुलझाडं, ऑर्नामेंटल प्लांट्स तसेच विविध फळझाडं पण त्यांनी आता आणायला सुरुवात केलेली आहे. अजून बरंच काही कलेक्शन वाढवायचं आहे पण आता हळूहळू सगळं चालू आहे. तरी मला त्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटीज दिसल्या. नर्सरीला भेट दिल्यामुळे त्यांचा उत्साह खूप वाढला होता आणि मग त्यांनी आम्हाला एक छान फुलझाड पण गिफ्ट दिले. Her alarm goes off and she gets up to watch the morning news. Doesn't work no more but tells a lot of stories about her youth. Drinks more lately, ain't got pills in many different colors too. Morning light is showing, she moves the chair to look out at her view. But her shop was built right across the street and it stands where the sunrise used to be. In the afternoons on the couch to read, goes through old pictures and memories. Our heroes have been forgotten. Our heroes so brave and bold. Our heroes have been forgotten. नर्सरीत मनसोक्त फिरून झाल्यावर आम्ही त्यांच्या घरात आलो. तर घरात पण त्यांनी प्लांट्स ठेवलेले होते, काही इनडोअर प्लांट्स. आणि त्यांची घराची पण रचना छान होती. तर असं कळलं की त्यांची मुलगी पण आर्किटेक्ट आहे आणि हे सगळं तिनेच डिझाईन केलेलं आहे.
आणि खरंच घराची डिझाईन पण विशेष वाटली. अगदी एक एक गोष्ट विचार करून बनवल्यासारखी रचल्यासारखी वाटली. तर मंडळी, घरात पण प्लांट्स ठेवलेच पाहिजेत, जेणेकरून घरात जे काही टॉक्सिक गॅसेस असतात ते हे प्लांट्स शोषून घेतात. इथे बघू शकता त्यांनी सिलिंगला पण एक छान विंटेज लुक दिलेला आहे. तर बाहेरून कौलारू आणि आतून हा विंटेज लुक खूप सुंदर दिसत होता. म्हणून म्हटलं चला तुम्हाला त्यांची एक छोटीशी होम टूर पण देऊ. प्रशस्त हॉल, त्यानंतर हा छान किचन, त्यात पण भरपूर उजेड, ईस्ट फेसिंग विंडो असल्यामुळे व्हेंटिलेशन पण खूप होते. त्यानंतर त्यांनी इकडे हे त्यांचे जे बॅकयार्ड पण खूप छान बनवलेले होते आणि त्यात हे अरिका पाम त्यांनी बरेच ठेवलेले होते, त्याच्यामुळे खूप ग्रीनरी येत होती डोळ्यांना. चला तर मंडळी, तुम्हालाही तुमच्या गार्डनची शोभा वाढवायची असेल तर या माऊली नर्सरीला नक्की भेट द्या. साधारण निळगव्हाणला जाताना ही नर्सरी रस्त्यावरच लागते, विद्या विकास इंटरनॅशनल स्कूलच्या अलीकडे, अशी लगेच ती दिसेल. तर चला मंडळी, आता निरोप घेऊया. आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू काहीतरी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, झाडे लावा, झाडे जगवा. थँक्यू.